आणि खामेनी यांचा मृत्यू इस्रायलच्या हल्ल्यामध्ये झाल्याचं तिथल्या मीडिया रिपोर्टमध्ये समोर आलेलं आहे। त्यांना नेमकं कसं मारलेलं आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। इस्रायल आणि अमेरिका सातत्यानं सुरक्षा परिषदेचे सल्लागार अली शमखानी यांच्या मागावरती होता। शनिवारी ते खामेनी यांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते। खामेनी हे शमखानी आणि रिव्हॉल्युशनरी गार्ड मोहम्मद पकपोर यांच्याशी चर्चा करत होते। त्याच वेळी इस्रायलचा त्यांच्यावरती मिसाईल हल्ला झाला। याच हल्ल्यामध्ये खामेनी, पकपोर आणि शमखानी हे ठार झाले। तर अली खामेनी यांचाही परिचय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। एकोणीसशे 1989 पासून अयातुल्ला सय्यद अली खामेनी हे इराणचे सर्वोच्च नेते आहेत। इराणच्या सैन्य, न्यायपालिका, परराष्ट्र धोरणासह महत्त्वाच्या निर्णयांवरती त्यांचं नियंत्रण होतं। 1979च्या इस्लामिक क्रांतीमध्ये खामेनींची महत्त्वाची भूमिका होती। त्याबरोबरच 1981 ते 1989 या काळामध्ये इराणचे ते अध्यक्ष होते। 1989 मध्ये अयातुल्ला रुहोल्ला खामेनींच्या मृत्यूनंतर खामेनी हे सर्वोच्च नेते बनले। खामेनींचे पूर्वज मूळचे उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यातील किंतूर गावचे आहेत। 1800च्या दशकामध्ये खामेनींचे वंशज हे भारतामधून इराणमध्ये गेलेले होते। अमेरिका, इस्रायल यांच्या विरोधामध्ये टोकाची भूमिकाही त्यांनी घेतलेली आहे। त्यांच्या कारकिर्दीमध्ये इराणचा अणु कार्यक्रम राबवला गेला। पश्चिम आशियातील प्रभाव हा कमालीचा त्यामुळे वाढला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।